नमस्कार, सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या राजकीय बातमीतून। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी सूचक विधान केलंय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळेस मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवार मुंडेंच्या आडून सेफ गेम खेळत असल्याचा टोला अंधारेंनी लगावलाय। एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला, जो तो स्वतःचा निर्णय। त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता। धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत। तर भाजपनं धनंजय मुंडेंचा बचाव नेमका कशासाठी सुरू केलाय? बीडमध्ये कुणाचं वर्चस्व वाढू नये म्हणून धसांचा गेम केला गेला। धस आणि मुंडेंची भेट घडवून कुणावर भाजपनं नेम साधलाय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। पंकजांना शह देण्यासाठी मुंडेंचा बचाव, मुंडेंना वाचवण्यासाठीच धशांच्या भेटीची खेळी, सुरेश धसांचा गेम पंकजा मुंडेंवर नेम। देशभरात गाजत असलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जेरी सांडणारे भाजप आमदार सुरेश धस यांनाच हाताशी धरून भाजपनं नवी खेळी खेळली। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं तर बीडमधून त्यांचं खच्चीकरण होईल आणि पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होईल। त्यामुळे भाजपच धनंजय मुंडेंच्या बचावासाठी सरसावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यासाठीच दुसरं तिसरं कुणी नव्हे तर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच मध्यस्थी करत धस आणि मुंडेंची भेट घडून आणली। विशेष म्हणजे भेट झाल्यानंतर 2 दिवस उलटल्यानंतर स्वतः बावनकुळेंनीच या भेटीची बातमी फोडली। तर धस यांनी ही भेट षडयंत्र असल्याचा आरोप केला। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या भेटीचं समर्थन करत मंत्र्याला आमदार भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं। मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। या 2 गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं। माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय। धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत। एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही। या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत। आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखत आहे, त्यामुळे ते टीका करतात। स्वतः प्रदेशाध्यक्षांनी ही भेट घडून आणली असेल आणि तरीही धसांनी याला षडयंत्र म्हणणं म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हे केले की काय अशा संशयाला वाव आहे। कारण या भेटीमुळे धसांचा गेम झाला असला तरी नेम हा पंकजा मुंडेंवर असल्याची चर्चा राजकीय विश्वात आहे। मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं, तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं। मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या। भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला। हा सारा खटाटोप केवळ पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वर्चस्व वाढू न देण्यासाठी सुरू होता अशी माहिती सूत्रांनी दिली। आणि आता मुंडेंवर देशमुख प्रकरणासह कृषी खात्यातल्या घोटाळ्याचेही आरोप झालेत। मात्र तरीही अजित पवारांनी मुंडेंना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिले। तर दुसरीकडे भाजपनं थेट मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस यांनाच हाताशी धरून वेगळीच खेळी खेळली आहे। धनंजय मुंडेंना सेफ करून पंकजा मुंडेंना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।
तर कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असंही धनंजय देशमुखांनी म्हटलंय. मस्साजोगचे ग्रामस्थही उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा. त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणीव आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या विरोधात कारवाईचा फास आवळलाय. बीड कोर्टानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं, धारूर केजमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी कामानिमित्त माझी भेट घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. राज्याचे पदाधिकारी झाले, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ते राज्याचे होते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तर जेव्हा बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो ते काही योग्य नाही म्हणून ते तक्रार करत होते की उभा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तर मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलं आहे आणि या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसंच कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, वेगवेगळ्या तक्रारी आल्या असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. अमित शाह सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि CBI द्या, अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. तर भास्कर जाधव हे एकनाथ शिंदेत का? रुसून फुगून गावी जाऊन बसायला. भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला हाणलाय. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय असंही राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोललेलं मला तर आवडत नाही, पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही.
भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. तर आपण बघतोय जाधवांनी आधी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता मात्र त्यांनी युटर्न घेतलेला आहे. भास्कर जाधव हे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसचीही आता जोरदार चर्चा आहे. स्टेटसवर बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांचा फोटो त्यांनी ठेवला आणि त्यासोबतच मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात असा व्हिडिओ भास्कर जाधव यांनी स्टेटसला ठेवलेला आहे. भास्कर जाधवांकडून बाळासाहेबांच्या आणि मासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे. यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ ठेवलेला आहे. मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावरही त्यांच्यावर विश्वास ठेवतात असा व्हिडिओ भास्कर जाधवांनी इथं ठेवलेला आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. लाडकी बहीण योजनेसाठी आता नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. एवढंच नव्हे तर सरकार इन्कम टॅक्स खात्याची देखील मदत घेणार आहे. नवे नियम नेमके काय आहेत आणि सरकार आयटीची मदत का घेणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींसाठी आता नवे नियम. लाडकींवर आता इन्कम टॅक्सची नजर. दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक. लाडकी बहीण योजनेचं वार्षिक बजेट तब्बल 45,000 कोटी आहे. हा आर्थिक डोलारा पेलणं राज्य सरकारला अवघड झालंय. राज्याच्या महसूल उत्पन्नाच्या 15% खर्च या योजनेवर होत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परिणाम झालाय. म्हणूनच सरकारनं बोगस लाभार्थ्यांना वगळण्याचं काम सुरू केलंय. त्यासाठी आता नवे नियम तयार करण्यात आलेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात आणि यामुळेच 5 लाखांनी घटलेली लाडकीची संख्या 10 ते 15 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सकाळ मीडिया ग्रुपच्या कार्यक्रमात व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. साधारणपणे 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो. त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे. आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांचं दरवर्षी ई-केवायसी ही करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूया. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासणार. दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे. लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार आहे. यापूर्वीच अपात्र ठरलेल्या 5 लाख लाडकींमुळे राज्याच्या तिजोरीला 450 कोटींचा फटका बसलाय. आता पुन्हा तिजोरीवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं थेट इन्कम टॅक्सची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींचं खरंखुरं उत्पन्न आता समोर येणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, सामडी. तर सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेला शब्द फिरवलाय. आमचं सरकार आलं असतं तर 3,000 रुपये दिले असते, तसंच आम्ही कोणालाही वगळलं नसतं असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं आहे. इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती. कारण आम्ही खूप विचार करून
फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे. आणि आता बातमी आहे तळीरामांच्या खिशाला कात्री लागण्याची. कारण लाडक्या बहिणी योजनेचा थेट फटका तळीरामांनाही बसणार आहे. हा फटका कसा बसणार आहे आणि किती महसुली तूट निर्माण होणार आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार. लाडकींसाठी वाढवणार दारूवर टॅक्स. तूट भरून काढण्यासाठी सरकारची धडपड. लाडकी बहीण योजनेमुळे आता मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीनं काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या तिजोरीत 13,754 कोटींची महसुली तूट आहे. मद्य विक्री आणि परवान्यातून 40,000 कोटींचा महसूल जमा होतो. जास्तीचे मद्य परवाने देऊन महसूल वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारनं लाडकी बहीण, नमो शेतकरी सन्मान योजना, आनंदाचा शिधा, लाडका बाहू या योजना जाहीर केल्या आहेत. तसंच भांडवली खर्चाच्या माध्यमातून राज्यावर तब्बल 7,82,000 कोटींच्या कर्जाचा डोंगर तयार झालाय. मात्र कोणत्या योजनेचा तिजोरीवर किती भार पडतोय पाहूयात. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटी, शिवभोजन आणि आनंदाचा शिधा योजनेसाठी 1,300 कोटींची आवश्यकता आहे. राज्याच्या तिजोरीवरील योजनांचा आर्थिक ताण पुढील काही वर्ष राहणार असला तरी योजना बंद न करता आर्थिक शिस्तीबाबत कठोर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी सकाळ सन्मान कार्यक्रमातून दिले. लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 हजार कोटी रुपयाचा भुर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिस्कल स्ट्रेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार, सगळं आम्ही काय म्हणतात त्यातलं म्हणजे नाही बाकी सगळ्या असं काही बंद केलेलं नाही, काही बंद करायचं कारण नाहीये. सध्या विदेशी मद्यावर 300%, देशी मद्यावर 213 तर बिअरवर 235% कर लावण्यात येतो. मात्र आता लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचा ताण तिजोरीवर आल्यानं मद्यावरचा कर आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार तळीरामांचा खिसा किती रिकामा करणार हे अर्थसंकल्पानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल डुप्लिकेट तर नाही ना? तुम्ही पुन्हा एकदा नीट खात्री करून घ्या. कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची आणि त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा मारला आणि या छापेमारीमध्ये तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. डब्यावर लावण्यात आलेलं स्टिकर आणि डबे बनावट असल्याचंही समोर आलंय. याशिवाय त्यातलं तेलही फिल्टर्ड नसल्याचं स्पष्ट झालंय. चिकन खात असाल तर सावधान, कारण दूषित पाण्यामुळेच नव्हे तर चिकनमुळे देखील GBS हा आजार होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नेमकं काय आहे या अहवालात पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. चिकन खाणाऱ्यांनो सावधान. चिकन खाल्ल्यानं GBSचा धोका. पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल. चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान,
कारण चिकन खाल्ल्यानं GBS होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्यानं GBS होत असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबे दणाणलेत। परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये, कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। GBS आजारानं पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवलेत। राज्यात GBS रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय, तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय। तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र आता पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच GBS होत असल्याचं समोर आलंय। मात्र GBS होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया। चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा। रस्त्यावरून चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या। पाणी उकळूनच प्यायला हवं। स्वच्छ व ताजं अन्न खायला हवं। शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेवू नका। GBS आजार मज्जातंतूवर आघात करतो, त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करून काळजी घ्यायला हवी। अन्यथा जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात GBS मुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV। पुण्यातील हडपसर इथल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचं समोर आलं। 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झाले। रहिवाशांनी 2020 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती। त्यावेळेस फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे 50 मांजरी होत्या, मात्र गेल्या 5 वर्षात हा आकडा 350 वर पोहोचलाय। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं या महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली। घरामध्ये 350 मांजरी आणि यामुळे सोसायटी जी आहे ती हैराण झाली आहे। पालिका आणि पोलिसांमध्ये या महिलेची तक्रारही करण्यात आली आणि आता मात्र पालिकेनं या महिलेला नोटीस बजावली आहे। पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे। आमचे शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला। जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काय डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे, आवाज वगैरे यायला लागला वगैरे, आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत। तो 51 मांजरं आहेत म्हटल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो। त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा। 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं। त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने आण करतात, ते पण लिफ्टने नेलं आणलं जातं, त्यामुळेही खूप त्रास होतो। वळूया पुढील बातमीकडे। दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 18 जणांचा बळी गेला। महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला, मात्र याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। रेल्वेच्या कोणत्या चुकांमुळे या भाविकांना आपला जीव गमवावा लागला? रेल्वे प्रशासनानं नेमकी काय चूक केली पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। दिल्ली रेल्वे स्टेशनवर मृत्यूचं तांडव। रेल्वेच्या निष्काळजीपणाचे 18 बळी। ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्यानं चेंगराचेंगरी। या अत्यवस्थ पडलेल्या चपला पहा, हे फाटलेले पडलेले कपडे पहा। नातेवाईकांना गमावलेल्या या भेदरलेल्या लोकांचे चेहरे पहा आणि हा काळीज हेलावणारा आक्रोश ऐका।
हे दृश्य आहेत देशाच्या राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकाची. ही दृश्य रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची ग्वाही देत आहेत. रेल्वेच्या ढिसाळ प्रशासनानं 3 लहान लेकरांसह अनेक महिला आणि पुरुषांना जीव मारले. होय, याच रेल्वे प्रशासनानं त्यांचा जीव घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दिल्लीत रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि शेकडो प्रवासी जखमी झालेत. हा अपघात नेमका कसा झाला ते पाहू. रात्री 8 नंतर दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातात. यावेळी प्रशासन क्षमतेपेक्षा अधिक तिकीट विक्री केल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी हे फलाटांवर उभे होते. त्या 2 ट्रेन उशिरा आल्यानं त्या ट्रेनचे प्रवासी देखील फलाटावर उभे होते. त्याचवेळी 14 फलाटाच्या ऐवजी फलाट क्रमांक 12 वरून विशेष ट्रेन सुटेल अशी घोषणा झाली आणि जमलेली गर्दी फलाट क्रमांक 12च्या दिशेने धावू लागली आणि त्यातच ही चेंगराचेंगरी झाली. कैसे घटना हुआ ये? आपका कौन था? क्या हुआ? मम्मी थी. क्या हुआ सर? क्या हुआ था? हुआ था काम नहीं कर रहा, हम क्या करें बताओ. उठाइए ना जी. यामुळे मात्र रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघालेत. खासदार संजय राऊत यांनी या चेंगराचेंगरीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेली आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. 144 वर्षांनी महाकुंभमेळा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर होतोय. त्यामुळे देशभरातून भाविक या प्रयागराजच्या दिशेनं मोठी गर्दी करतायत. प्रयागराजमध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅफिक जाम लागलंय. दिल्लीतून प्रयागराजसाठी सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेन ही तुडुंब भरून जाते. असं असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं या चेंगराचेंगरीवर साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले. 400 जागांसाठी जनरलची दर तासाला 1500 तिकीटं कशी विकली? रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉइंटवर प्रशासनाकडून तपासणी का नाही? अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेशनवर हजारो लोक कसे जमले? वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर व्यवस्था का केली नाही? तिकीट नसलेले हजारो लोक प्लॅटफॉर्मवर कसे पोहोचले? 2013 मध्ये अशीच घटना प्रयागराज रेल्वे स्टेशनवर झाली होती. शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 36 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईतही परळ रेल्वे स्थानकात अशाच चेंगराचेंगरीचे 23 बळी गेले होते. या 2 दुर्घटनांमधून रेल्वे प्रशासनानं धडा घेण्याऐवजी कुंभकर्णासारखं झोपलं होतं का असा प्रश्न भाविकांना पडलाय. त्यामुळे वारंवार रेल्वेचं फलाट बदलून अशा घटना घडवत यमराजाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वेच्या संबंधितांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बिहारमधील बक्सर येथील 7 तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी मोटार बोटीचा वापर केला. या तरुणांनी चक्क गंगा नदीमधून 275 किलोमीटरचा प्रवास केलाय. रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत या तरुणांनी 84 तासांचा हा थरारक प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केलाय. प्रयागराजला जोडणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे या तरुणांनी मोटार बोटीनं जाण्याचा निर्णय घेतला. 11 फेब्रुवारीला प्रवास सुरू करून ते शक्तिशाली गंगेवर रात्रंदिवस बोट चालवत 13 फेब्रुवारीला प्रयागराज इथं पोहोचले आणि शनिवारी त्यांच्या गावी परतलेले आहेत. अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर पदावर विराजमान झाली. 4च दिवसात ममतानं यू-टर्न का घेतला? राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि पुन्हा ममता महामंडलेश्वर का झाली? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. ममता पुन्हा महामंडलेश्वर. ममताचा 4 दिवसात यू-टर्न. किन्नर आखाड्यानं राजीनामा फेटाळला. मैंने अपने पद से इस्तीफा दिया, लेकिन उन्होंने वो इस्तीफा नामंजूर कर दिया.
अभिनेत्री ममता कुलकर्णीने काय म्हटलंय? आता पुन्हा अवघ्या 2 दिवसात ममता पुन्हा महामंडलेश्वर बनली. आपल्याच भूमिकेपासून ममतानं 2च दिवसात 360 अंशात युटर्न घेतलाय. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महाकुंभात 24 जानेवारीला किन्नर आखाड्यानं महामंडलेश्वर बनवलं होतं. अभिनेत्री असणारी ममता कुलकर्णी ही यमाई ममता नंदगिरी झाली, पण एका महिलेला महामंडलेश्वर बनवण्यात आल्यानं किन्नर आखाड्यावर आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीवर पैसे घेऊन महामंडलेश्वर केल्याचा आरोप झाला. या आरोपांनी व्यथित झालेल्या ममतानं 10 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. ममतानं भावनेच्या भरात महामंडलेश्वर पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठींनी सांगितलं आणि ममतानं देखील आपला निर्णय बदलवत पुन्हा महामंडलेश्वर हे पद स्वीकारत पुन्हा अध्यात्माची कास धरली. आता जे महामंडलेश्वर पदाची ममता धरसोड करते ते महामंडलेश्वर पद म्हणजे काय आणि या पदाची प्रतिष्ठा काय असते ते पाहूया. हिंदू धर्मातील प्रमुख आखाड्यांमध्ये महामंडलेश्वर हे सर्वोच्च आध्यात्मिक आणि धार्मिक पद आहे. पंथ, संप्रदाय किंवा आध्यात्मिक संघटनेचं नेतृत्व करणाऱ्यांसाठी महामंडलेश्वर हे पद आहे. महामंडलेश्वराचं कार्य प्रामुख्यानं धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आहे. महामंडलेश्वर झाल्यानंतर व्यक्तीला कुटुंबियापासून दूर राहावं लागतं. महामंडलेश्वराचं जीवन त्यागानं भरलेलं असून या पदावर येण्यासाठी 5 स्तरांची परीक्षा असते. आयुष्यभर अनेक गोष्टींचा त्याग करत आणि कडक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. महामंडलेश्वर पद हे वैभवशाली आणि प्रभावी मानलं जातं. या पदाची हिंदू धर्मात निश्चितच प्रतिष्ठा आहे. त्यामुळे एका अभिनेत्रीची या मूडप्रमाणे इतक्या मोठ्या पदाची प्रतिष्ठा पदाला लागणं हे कदापि योग्य नाही. त्यामुळे आता धर्माच्या प्रचारासाठी आणि आखाड्याच्या परंपरा पुढे नेण्यासाठी ममता कशा पद्धतीनं काम करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर यानंतर एक संतापजनक बातमी आहे, कारण मराठी माणसावर पुन्हा गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली. मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती या गुजराती मॅनेजरनं केली होती. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष समोर आलेला आहे. ठाकरे गडाच्या कार्यकर्त्यांनी मग या मॅनेजरचा माज उतरवलाय. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी, हात जोडून माफी माग, हात जोडून, हात जोडून. मला सांग, तू बोललास की रे मला एकतर हिंदीमध्ये बोलला तर गुजराती गुजराती शिकू मी. सर मैंने आपको बोला गुजराती मराठी आएगा मैं बोलूंगा. हे ना बोललास तू. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. छावा चित्रपटानं किती कोटींचा गल्ला जमवलाय? छावा चित्रपट कोणत्या कारणांमुळे हिट ठरतोय पाहूया त्या रिपोर्टमध्ये. छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं. बॉक्स ऑफिसवर छावाचीच हवा. विकीच्या छावानं रचला नवा विक्रम. हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. पार्वती पतये. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरून गेलं. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय. अभिनेता विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली. छावा चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत
31 कोटींचा गल्ला जमवला. छावाच्या यशाची कारणं काय आहेत पाहू. विकी कौशलच्या दर्जेदार अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ. लक्ष्मण उतेकर यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन, जोरदार प्रमोशन्स आणि ऍडव्हान्स बुकिंग. छावा चित्रपटाला ओपनिंगलाच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. 130 कोटी खर्च करून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित छावा हा चित्रपट बनवला. छावाच्या 5 लाख तिकिटांच्या ऍडव्हान्स बुकिंग मधूनच 13 कोटी 70 लाखांची कमाई झाली. एवढंच नाही तर छावा चित्रपटानं पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारा छावा पहिल्याच आठवड्यात आपल्या कमाईनं 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यताच अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पार्वती पतये तर दुसऱ्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर छावानं आपली हवा केलेली आहे. छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवला. त्यामुळे फक्त 2च दिवसात छावा चित्रपटाचे 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार करता आलेला आहे. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला. छावानं बॉलिवूड चित्रपटांना मागे सोडलेलं नाही तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही पाणी पाजलंय. मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता तज्ज्ञांनी इशारा दिलाय. गेल्या काही काळात एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढलाय. पण ICICI प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी एन नरेन यांनी एसआयपीत गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं एस नरेन यांनी म्हटलंय. भारतातील स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मोठी घसरण होतीये. मागील एका वर्षात सुमारे 26 स्मॉल कॅप फंडांनी एसआयपी गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा दिलेला आहे. त्यामुळे एस नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये आता गुंतवणूक करा असा सल्ला दिलेला आहे. आता एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानं आता दिलासा मिळालेला आहे. कारण सोन्याचा भाव जो आहे तो 1100 रुपयांनी तर चांदीचा भाव 2100 रुपयांनी कमी झाला आहे. मागील 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. तर आज सोनं 86,300 तर चांदी 97,300 रुपयांवर पोहोचलेली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत. 5 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे. आरोग्य विभाग देखील का चक्रावलेला आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. शाळेत गेल्यावर मुलांना चक्करमुळे पालकांसह शिक्षकही चक्रावले. शाळेत नेमकं घडतंय काय? परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मानवत तालुक्यातल्या सावरगावच्या शाळेत विचित्र प्रकार समोर आलाय. शाळेत गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येते आणि ते बेशुद्ध पडतात. त्यामुळे शालेय विभागासह आरोग्य विभाग चक्रावलाय. नेमकं काय घडतंय शाळेत पाहूया. मानवत तालुक्यातील सावरगावच्या झेडपी शाळेत 175 विद्यार्थी आहेत. 5 महिन्यांपासून 6 मुलं मुली सतत चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत. घरी गेल्यानंतर तोंडावर पाणी मारल्यावर विद्यार्थी शुद्धीवर येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. दरम्यान गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विद्यार्थ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचे प्रकार घडत असल्यानं आणि सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येत असल्यानं शाळेत भुताटकी असल्याची अफवा गावागावात पसरली आहे. तर या सगळ्या अफवा असून मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील काही कारणं सांगितली आहेत. मोठ्या मुलांनी रागवलं किंवा कडक शिस्ती असलेल्या शाळेमध्ये एखाद्या टीचरने न कळत कोणाला रागवलं तर त्यामुळे पण हा प्रकार घडू शकतो. तर जसं आम्ही लक्षणामध्ये जास्त विचारणा केली असता तर असे आढळून आले की एका मुलीला कोणत्या तरी तिच्या वयाहून मोठ्या असलेल्या मुलीने काहीतरी रागवलं होतं आणि
काही मुलांमध्ये एक्झाम जवळ आली आहे असं काहीतरी टेन्शन दिसून आलं तर ह्या बाबी लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावर समुपदेशन केलं आणि व्यवस्थित उपचार केले. मात्र असे प्रकार सातत्यानं घडत असतील तर नक्की मुलांना काय होतंय, मुलांना मारहाण करून त्यांना कसली भीती दाखवली जाते का आणि त्यातून शाळेत गेल्यावर मुलांना चक्कर येते का, याचा आरोग्य विभागासह शालेय विभाग आणि पालकांना छडा लावण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी आणखीन एकाला अटक झाली आहे. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यामध्ये असल्याची माहिती समोर आली. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन याला अटक केलेली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्यातील 70 कोटींचा सुगावा लागलेला आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. तर हितेश मेहता आणि धर्मेश पौनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता जप्त झाली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना यामुळे मोठा धक्का बसलाय. ज्वेलर्सची मालमत्ता ईडीनं जप्त केली. नाशिक जळगावातील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. आरएल ज्वेलर्सची ही मालमत्ता जप्त झाली आहे. नाशिक आणि जळगावची ही मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता कोरोनाच्या लसमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलेला आहे. खरंच कोरोनाच्या लसमुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. कि जो कोविड का इन्फेक्शन हुआ था उससे माइक्रो एम्बोलाई बने थे और माइक्रो एम्बोलाई जब वो उस नस में जाते हैं मांसपेशी की तो उस मांसपेशी को और ये जो कोविड वैक्सीन लगा है इसकी वजह से भी कुछ इस तरह की प्रॉब्लम हुई है. या व्हिडिओत दावा करण्यात आलाय कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढलाय. खरंच हा दावा खरा आहे का? कोरोना लसीचे इफेक्ट आता होऊ लागलेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका. कोरोनाच्या लसीनं बिघडवलं आरोग्य. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता ही तरुणी बघा. डान्स करत असतानाच ही तरुणी खाली कोसळली आणि डोळ्यांदेखत तिचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. जगभरात कोरोनाचं संकट उडावलं होतं. त्यावेळी याच लसीसाठी लोक रांगा लावत होते. मात्र आता कोरोना काळात घेतलेल्या लसीचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचा दावा केल्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं. ज्या लोकांना करोना हा आजार होऊन गेलाय किंवा काही जे लोकांनी लसीकरण केलंय तर काही लोकांमध्ये असं आढळून आलंय की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि मॅसिव्ह हार्ट अटॅक आला तर मग त्याला कार्डियाक अरेस्ट होऊन तो रुग्ण कोलॅप्स होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं. कोरोना झालेल्यांनाही अनेक प्रकारचा त्रास जाणवतोय. विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना रुग्णाला मिळत नाही. अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत. चालताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करा. अति प्रमाणात एक्सरसाइज करू नका. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमच्या पडताळणीत कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छतेबाबत किती आग्रही आहेत
हे आज दिसून आलेलं आहे। अजित पवारांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला झापलाय। जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन झालं। न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवर खिळे लावलेले तसंच तिथली अस्वच्छता अजित पवारांनी पाहिली आणि मग दादा संतापले। या अभियंत्याला बोलावून त्यांनी त्याची रडपट्टी काढली। बारभाई काय बरोबर आहे काय करू इकडे बघा तर वळूया पुढील बातमीकडे। पुण्यात युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलंय। वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। नोकरी दो नशा नाही अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। राष्ट्रीय युवा काँग्रेस अध्यक्ष उदय भानू यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नशा नहीं, अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, नौकरी को नशा नहीं, अरे मोदी जी शर्म करो। अशा नको नोकरी द्या ह्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं, परंतु आम्हाला कसल्याही परिस्थितीत परवानगी दिलेली होती। आम्हाला चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती, आम्ही बदल दिला नाही। सरकार दबाव आणतं या ठिकाणी, सरकार दबाव आणतं या ठिकाणी। सरकार आमची मागणी एकच नाही, पुण्याची संकुचित पब आहे। राज्यात तापमानातील तफावत वाढलेली आहे आणि त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागलाय। राज्यात कमाल तापमान 35च्या पार असल्यामुळे उन्हाच्या झळा बसतायत। पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळेस मात्र उकाड्यानं घाम निघतोय। सोलापुरात राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। निफाड इथं निच्चांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान 10 ते 20 अंशांच्या दरम्यान होतं, तर कमाल तापमान 35 अंशांच्या पार गेलेलं आहे। IPLच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। 22 मार्च पासून IPLला सुरुवात होणार असून सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने सामने असणार आहेत। गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजेच इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे। IPLच्या 18व्या हंगामात 10 संघांमध्ये एकूण 74 सामने रंगणार आहेत। 20 ते 23 मे दरम्यान प्लेऑफचे सामने रंगणार आहेत, तर 25 मे रोजी कोलकातात अंतिम सामना पार पडणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, कारण अकोल्यामध्ये 4 ते 5 संशयितांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मुक्ताईनगरमधील 4 ते 5 संशयित तरुण हे मुलांना पळवत असल्याचं स्थानिकांना कळलं आणि त्यावेळेस हातरुण येथील नागरिकांनी संशयितांना रंगेहात पकडलं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान या टोळीकडे गुंगीचं औषध इंजेक्शन आढळल्याचा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे। मात्र खरंच ही टोळी मुलांना पळवत होती का, याचा आता तपास सुरू आहे। छोटा बच्चा भाग गया, 4 लोग पकड़ के रखे हुए हैं। अभी यहाँ पुलिस की गाड़ी आने वाली है। ये मुसलमान के भेष में मुसलमानों को बदनाम करने के लिए ये लोग यहाँ आए हुए हैं। इनको लुंगी अहिल्यानगर पुणे महामार्गावर एक टँकर उलटून अपघात झाला। टँकर उलटल्यामुळे या टँकरमध्ये असणारं हजारो लिटर डिझेल रस्त्यावर आलं। डिझेल घ्यायसाठी म्हणून नागरिकांची मग एकच झुंबड उडाली। नगर पुणे रोडवर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या।